नमस्कार यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण रेसिपी बनवत आहोत बेसन पिठाचे पापड। तर मस्तपैकी बेसन पीठ असं छान असं चाळून घेतलंय। त्याच्यामध्ये आपण ओवा टाकलेला आहे आणि थोडेसे जिरे टाकणार आहोत। बघू शकताय ओवा टाकून झालेला आहे बेसन पिठामध्ये आणि आता थोडेसे जिरे टाकलेले आहेत। त्याच्यानंतर नंबर येईल तो आपल्या लाल मिरची पावडरचा। हळूच येणार लाल मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये मिक्स होणार। वाह, काय कलर आहे मिरची पावडरचा, एकदम लाल भडक बघू शकताय। आणि खूप टेस्टी होतात बरं का हे पापड, खूप म्हणजे खूपच टेस्टी होतात। आणि जेवणाबरोबर मस्त किंवा खीर वगैरे बनवली ना, तांदळाची खीर, तर त्याच्यासोबत खायला थोडेसे असे तिखट म्हणलात तरी चालेल, कारण की आपण लाल मिरची पावडर टाकलेली आहे, तर तिखट तर तसे पण होणारच झाले। आणि ओव्यामुळे थोडासा स्वाद येतो, ओवा आणि जिऱ्यामुळे वेगळा थोडासा। आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला, बघू शकताय तुम्ही। आणि खूप छान पापड होतात, नक्की करून पहा एक दिवशी। आणि खास एका ताईंची रिक्वेस्ट होती की बेसनचे पापड, बेसन पिठाचे पापड कसे बनवायचे ते आम्हाला दाखवा। त्याच्यामुळे म्हटलं चला, बनतच आहेत बेसन पिठाचे पापड, तर आपण रेसिपी पण शेअर करूया, हो की नाही। त्याच्यामुळं मग आणि आता हे मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी। तर आपण याच्यामध्ये काय टाकलं होतं, ओवा टाकला होता, जिरं टाकलं होतं, लाल मिरची पावडर टाकली होती आणि चवीपुरतं मीठ टाकलं होतं। तर हे सगळं अंदाजे घेतलेलं आहे, मोजमाप करून काहीच घेतलेलं नाही आहे। आणि छान असं मिक्स करून घेतलं आहे आता। तर पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे बरं का, पातळ बिलकुल करायचं नाही आहे। छान अशी जसं आपल्याला पापड लाटता येतील ह्या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान। जसं पुरीसाठी वगैरे आपण टाईट पीठ मळतो बघा जरा, तसं पीठ मळून घ्यायचं मस्तपैकी। एकदम असं चपातीला आपण तरी थोडंसं पातळ बनवतो पीठ, पण तसं नाही बनवायचं हे। तर हे थोडंसं टाईट मळून घ्यायचं मस्त, आणि छान म्हणजे पापड आपल्याला लाटता येतील, हो की नाही। तर आम्ही तर मशीनने लाटणार आहोत, जसे आमची पाणीपुरीची मशीन आहे ना, त्या मशीननेच लाटणार आहोत। छोटे छोटे करणार आहोत, जास्त मोठी साईज नाही घेणार पापडाची। बघू शकताय तुम्ही, पीठ एकदम असं म्हणजे टाईट मळलेलं आहे, पातळ बिलकुल केलेलं नाही आहे। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्याला। छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून सुद्धा मळायचं, जेणेकरून ते हाताला वगैरे चिटकत नाही जास्त, आहे की नाही। त्याच्यामुळे थोडासा तेलाचा हात पण करायचा आणि मग डबल पीठ मळायला घ्यायचं। जेवढं पीठ चांगलं मळेल तेवढे आपले पापड चांगले होतील, कारण की जर पातळ वगैरे काय झालं, म्हणजे मध्येच पातळ मध्येच घट्ट असं एक जीव नसल झालं, तर मग ते पापड नाही का असं चिटकल्या जातात आणि व्यवस्थित लाटता येत नाहीत। त्याच्यामुळे नाही का असं पूर्णपणे टाईटच पीठ पाहिजे, थोडं पण पातळ नाही पाहिजे। आणि छान असं तेलाचा हात लावून पण मळून घ्यायचं मस्त। बघू शकताय, आता तेल लावायचं त्याला आणि मग पुन्हा एकदा मळून घ्यायचं। त्याने काय म्हणजे असं चिटकत नाहीत ते पापड चिटकले की मग ते खूपच हे होईल ना, तुटणार मग ते। त्याच्यामुळे मग छान असं तेलाने पण थोडंसं मळून घ्यायचं पीठ। छान असं तेलाने पण मळून झालंय आता पीठ। आणि पुन्हा एकदा सांगते, खूप टेस्टी पापड होतात बरं का हे। मी तर ना खीर बनवली ना, तर खीर बनवली की
आणि म्हणजे नाही का सकाळचं नाश्ता वगैरेसाठी जर कोणाला चहा चहा सोबत पण खायला छान लागतात हे तसे तर पापड, बेसनचे पापड, बेसन पिठाचे पापड चहासोबत पण आपण खाऊ शकतो. किंवा जे चहा नाहीत पीत ते दुधासोबत पण खाऊ शकतात नाही का, असं म्हणजे दूध घेत असतील तर. बाय चान्स नाही तर मग खीर बनवायची, मस्त खिरीसोबत एन्जॉय करायचं. खूप छान टेस्ट लागते. आणि असे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे मग नंतर मस्तपैकी. जास्त मोठे नाही बनवायचे आपल्याला, छोटी छोटी साईज बनवायची. आता या दोघांची वेगवेगळं चाललं आहे, एक जरा मोठे बनवतं आहे, एक जरा छोटे बनवतं आहे. तर मी हे पापड कधी बनवलेले नव्हते, पण आमचे सासूबाई बनवते ना, मग त्यांचीच रेसिपी आहे ही. तर मी फक्त बघायचं काम करत होते, कारण की म्हणलं चला आता शिकून घेते, नेक्स्ट टाईम मीच बनवते, हो की नाही. आणि म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. तर छोट्या मोठ्या गोळ्या झालेल्या आहेत त्या. काही पापड मोठी होतील, काही पापड छोटे होतील. आणि छान अशा गोळ्या करून घ्यायच्यात मस्त. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला तेल लावू शकता किंवा बेसन पीठ लावू शकता किंवा गव्हाचं पीठ लावलं तरी पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असे मस्त असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे. छान अशा गोळ्या बनवून झाल्यात. आता तुम्ही ह्याच्यात तेल लावू शकता किंवा बेसन पीठ पण लावू शकता आणि मस्त लाटून घ्यायचं. आपले गोळे झालेले आहेत बनवून, त्याला पीठ लावून घेतले आपण. हे पीठ जे लावले का त्याचं पीठ लावलं होतं आपण, गव्हाचं पीठ लावलं होतं, बेसन पीठ नव्हतं लावलं. आणि मस्त पापड आता बनवू. ही मशीन आहे ना, त्यांनी फक्त असं गोळे ते त्याच्यामध्ये ठेवले आणि छान असे दाबून घेतले. आमची वैष्णवी पण लागली कामाला लगेच. तिला तर खूप उल्हास आहे किचनमध्ये काही ना काही करायचा. तर बघू शकताय छान असे मस्त पापड छोटे छोटेसे बनवायचं काम आमचं चालू आहे. आणि एवढे बनवून झाले होते, बघू शकताय. मशीनने जरा पटपट होतात ना, असं लाटायला थोडासा वेळ लागतो, पण मशीनने काय असं गोळी ठेवायची मस्त दाबायची, पटपट होतात. आणि बघू शकताय कलर पण इतका चांगला आला आहे मस्त. आपण हळद तर बिलकुल टाकलेली नाही आहे त्याच्यामध्ये, पण तरी पण असं मस्त असं पिवळसर कलर आला आहे, लाल दिसत आहेत थोडेसे. आणि आपले जिरे आणि काय म्हणतो आपण ते हळू, ओवा, ते पण दिसत आहे त्याच्यामध्ये. आणि ते पापड जे आपण लाटले ते नाही का सुकवायचे आहेत बरं का, 2-3 तास छान असं फॅन खाली सुकवायचे आणि मग नंतर तळून घ्यायचे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि नक्कीच करून पहा बरं का बेसन पिठाचे पापड. आणि छान आम्ही असे फ्राय करून घेतले, एकदम कुरकुरीत होतात बरं का, खूप छान टेस्ट लागते. आणि चला तर मग रेसिपी आपली सगळ्यांनाच आवडली असेल अशी आशा करते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि एक साईडला आमची ना लापशी बनत आहे, तर लापशीसोबत आम्ही मस्त खाणार आहोत हे पापड. आणि चला मग बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला व्हिजिट करा, छान असे व्हिडिओज आहेत, नक्की पहा, आनंदी राहा. बाय बाय.